यासाठी हे राजकारणी विधी करायला लागले असल्याची माहिती मिळते। आपल्याला तिकीट मिळेल का, निवडणूक मी जिंकेन का, असे अनेक प्रश्न हे ज्योतिषांना विचारताना दिसतात। आणि बाबांच्या दर्शनासोबत मंदिरांमध्ये, दर्ग्यामध्ये, चर्चमध्ये जाऊन हे नेते प्रार्थना करायला लागलेत। बाबा ज्योतिषांकडे धाव घेणाऱ्यांमध्ये तामिळनाडूमधल्या सगळ्याच पक्षातल्या नेत्यांचा समावेश आहे। त्यामुळे राजकारणी बाबा ज्योतिषांच्या मागे आता हे सगळे राजकारणी धावू लागलेले आहेत। तर शत्रूचा संहार व्हावा यासाठी वेगवेगळे विधी करू लागलेले आहेत आणि अनेक प्रश्न ते ज्योतिषांना विचारतात। मला तिकीट मिळेल का, मी निवडणूक जिंकेन का, असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले आहेत। आणि ह्याच सगळ्या संदर्भात आम्हालाही काही प्रश्न पडले। महंत सुधीर दास आपल्यासोबत जोडले गेले। तर सुधीरजी नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं NDTV मराठीमध्ये। आपण बघतोय अनेक राजकारणी असे आहेत की जे मतदारांच्या मागे हल्ली धावण्यापेक्षा, आपली कामं त्यांच्या समोर नेण्यापेक्षा आता ज्योतिषांकडे धावू लागलेले आहेत। त्यांना अनेक प्रश्न पडलेले आहेत, तसेच आम्हाला सुद्धा आहेत की खरंच अशा पद्धतीचे प्रश्न सोडवले जातात का, आणि निवडणुकीच्या माध्यमातून न शत्रूला हरवता असे कुठले विधी करून आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवता येतं का? अतिशय सुंदर आणि सामाजिक हा प्रश्न आहे। असा आहे, पूर्वीचा आपण जर एकंदरीत सगळा राजव्यवस्था आपली जर पाहिजे म्हटली तर राजव्यवस्थेवरती धर्मव्यवस्था होती आणि धर्मव्यवस्थेमधून ज्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्यात येत होतं ते अत्यंत उत्कृष्ट आणि एक त्याला धर्मशास्त्राची जाण आणि चाड असे असणारे विषय त्या माध्यमातून होत होते। म्हणजे अगदी प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये सुद्धा वशिष्ठ होते, सांदीपनींसारखे ऋषी कृष्णांना मार्गदर्शन करत होते। तर हा जो मूलभूत प्रश्न उपस्थित होतो की राजकारण करत असताना एका सीमेपर्यंत, ज्याला आपण एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट म्हणूया, पॉलिटिकल इम्पॅक्ट म्हणूया, इथे कुठेतरी मर्यादा येतात आणि तिथे कुठेतरी राजकारण्यांना देखील मार्गदर्शनाची आवश्यकता लाभते किंवा लागते। या दोन्ही करता ते सद्गुरूंकडे जात असतात किंवा ज्योतिषांकडे जातात, यात काही वावगं नाही। परंतु ज्या पद्धतीने आपण पाहत आहोत की जे तंत्राचे प्रकार फोफावत आहेत, ज्याला एक असत्य कर्म म्हटलंय, ज्याला जारण मारण उच्चाटन हे जे प्रयोग करण्याचं जे, हा काही मूळ ज्योतिषाचा उद्देश नाही। ज्योतिषाचा उद्देश आहे तुमच्या पत्रिकेप्रमाणे योग्य ते मार्गदर्शन करणे आणि जारण मारण उच्चाटन करून शत्रूला नामोहन करणं हा वास्तविक पाहता वैदिकांचा किंवा ज्योतिषशास्त्र जाणणाऱ्या मंडळींचा विषयच नाही। पण त्याला ज्यांचा ज्योतिषाचा अभ्यास नाही ती मंडळी अशा पद्धतीने वाममार्गाचा प्रयोग करून समाजामध्ये एक वेगळ्याच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवरती आघात करता आहेत। इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मी अशा करता म्हणतो की हा जो अभ्यास आहे आपल्याकडे, हा परंपरागत अभ्यास चालत आलेला आहे। या परंपरेवरती कुठेतरी तंत्रशास्त्राच्या माध्यमातून आरूढ होण्याची किंवा त्याला ओव्हरटेक करण्याची अहमिका समाजात, संपूर्ण भारतात नव्हे जगभरामध्ये हा प्रकार सुरू झालेला आहे। हा अतिशय धोकेदायक प्रकार आहे। याच्या मार्गाला कोणी जाऊ नये असंही मी आज तुमच्या माध्यमातून इथे आवाहन करेल। पण महंतजी, एक मूळ प्रश्न तसाच आहे की खरंच अशा पद्धतीने शत्रूचं नामोहरम करता येतं का? कारण तुम्ही म्हणालात की इकडे ज्योतिष हे मार्गदर्शनासाठी असतं, ज्योतिषशास्त्र हे ते तुम्हाला सांगू शकतं, एक अंदाज देऊ शकतो, तो एक टेक्निकचा भाग आहे। मात्र अशा पद्धतीने कुठले तंत्र मंत्र करून, विधी करून शत्रूला निवडणुकीमध्ये हरवता येतं का? वास्तविक पाहता अशा पद्धतीचे प्रयोग आलेले आहेत, परंतु त्या प्रयोगाकरता जो अधिकार लागतो, जो काही कर्माचं एक अधिष्ठान लागतं, ते आज कोणाच्या ठिकाणी अभावानेच दिसत आहे। आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की अशा पद्धतीचे तंत्र, मारण, जारण, उच्चाटन प्रयोग करू नये हा शास्त्राचा निर्देश आहे। याला वाम म्हटलं आहे। या वाम मार्गाच्या आपण जर नादी लागलात तर त्याचे प्रकरण उलट प्रक्रियेमध्ये आपल्या अंगावर ही वाममार्गाचा प्रयोग केल्यामुळे ते तर स्वतः अडचणीत आले, परंतु त्यांनी असंख्य लोकांना आणि राजकारण्यांना देखील अडचणीमध्ये आणलंय। पण अशा पद्धतीला लोकांमध्ये तो अधिकार दाखवून, जसं तुम्ही आता म्हणालात की असा अधिकार, असं अधिष्ठान फार कमी लोकांकडे किंवा अभावानंच ते बघायला मिळतं, पण अशा पद्धतीने लोकांची आणि राजकारण्यांची सुद्धा फसवणूक होते आणि त्याचा वाईट मार्गाने जास्त वापर करून घेतला जातोय, कितपत योग्य?
नाही, अतिशय अयोग्य गोष्ट आहे ही. या पद्धतीने सर्वसामान्य जे काही ज्यांना एक बेसिक प्रिन्सिपल्स मध्ये काही माहिती झाली, ज्यांना वास्तविक कुठलाही या आता दशविद्या आपल्याकडे आलेल्या आहेत, दश महाविद्या आलेल्या आहेत, 64 कला आलेल्या आहेत, संपूर्ण वेदांग याच्या संदर्भाचा अभ्यास आलाय. या संदर्भात लोक अभ्यासच करत नाहीत. परंपरागत वेदाचा अभ्यास करत नाहीत, परंपरागत व्याकरणाचा अभ्यास करत नाही. आपल्याकडे जेवढ्या 14 प्रधान विद्या आलेल्या आहेत त्याचा अभ्यास न करता केवळ थातूर मातूर फलज्योतिषचा आपण अभ्यास करायचा आणि लोकांमध्ये अशा पद्धतीने चुकीचा एक मार्ग दाखवण्याची जी प्रवृत्ती लोकांमध्ये आली, मग त्या पूजेच्या माध्यमातून काहीतरी वेडवाकडे सांगायचं, काहीतरी लाख 2 लाख 10 लाख 20 लाख कोट्यावधी रुपये आपण या माध्यमातून पाहिले. एका खासदाराने जवळपास 15 कोटी रुपये एक जारण मारण करण्याकरता दिले. तर ही चुकीची प्रवृत्ती बळवत आहे. याला कुठेतरी आळा देखील बसला पाहिजे. आणि आताच परवा नाशिकला जी संपूर्ण भारतातल्या धर्माचार्यांची परिषद झाली, तिथे देखील हा मुद्दा उपस्थित झाला की अशा पद्धतीने अयोग्य कृती करणाऱ्या लोकांवरती कुठेतरी लॉ पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे कायद्याच्याही माध्यमातून चाप बसला पाहिजे आणि धर्माचार्य पीठाकडनं देखील अशा पद्धतीच्या लोकांना प्रतिबंध केला पाहिजे, असाही विषय चर्चेला आलाय. अगदी लवकरात लवकरच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधीच या विषयावरती आपल्याला चांगली प्रगती झालेली दिसेल. निश्चितच महंतजी, ह्या सगळ्या विधींबाबत तर तुम्ही अगदी स्पष्टीकरण दिलेच आहे. ते धर्मशास्त्राच्या दृष्टीने अनुकूल नाही किंवा ते योग्य नाही या पद्धतीची तुम्ही प्रतिक्रिया दिलेली आहे. मात्र तुम्ही ज्योतिष शास्त्राविषयी अनुकूल दिसल्या, ते मार्गदर्शन करतं असं तुम्ही म्हटलंय. अनेक नेत्यांचा ह्याकडे देखील मोठ्या प्रमाणात कल असतो की आपल्याला निवडणुकीचं तिकीट मिळेल की नाही किंवा आपण जिंकू की नाही, हे प्रश्न ते लोकांना विचारण्याऐवजी त्या ज्योतिषांना जाऊन विचारतात. खरंच पत्रिकेतनं हे सगळं दिसतं का किंवा राजकारण्यांना हे कितपत योग्य आहे करणं? निश्चितच त्या माध्यमातनं अभ्यास केल्यानंतर प्रश्नकुंडली मांडता येते आणि प्रश्नकुंडली मधनं आलेली जी काही उत्तरं आहेत ते 96 ते 97% जर तुमचा अधिकार तेवढा असेल तर तो बरोबर त्या ठिकाणी येतो, अचूक अंदाज येतो. नक्षत्र विज्ञान आहे, फलज्योतिषाच्याही संदर्भाच्या काही उत्कृष्ट गोष्टी आहेत. तर हे साधारण त्या फलादेशाच्या नुसार काढता येतं आणि काढलेले आहेत. अनेकांना त्याचे अनुभव आहे. मुहूर्त देखील आपण पाहतो की मुहूर्तांच्याही संदर्भामध्ये अगदी 1-2 मिनिटं जरी मागे पुढे झाले तर त्याच्या विजयाचे परिणाम होतात. निश्चितच याचा आपण ऍडव्हान्टेज घ्यावा. व साधारण मुहूर्त काढून दिलाय, त्या मुहूर्तावरती फॉर्म भरायला हरकत नाही. अनेक लोक आमच्याकडनं मुहूर्त काढूनच त्या ठिकाणी फॉर्म भरत असतात आणि त्याचे रिझल्ट आहेत ना, त्याचे रिझल्ट नाही असं म्हणत नाही. प्रश्न आहे की या प्रकारावरती जी भोंदूगिरी चालली आहे, या भोंदूगिरीवरती आमचं ऑब्जेक्शन आहे. तुम्ही एक उदाहरण बघा. साधारण या आपल्याकडे पंचांग आहे, या पंचांगामध्ये ग्रहण केव्हा लागतं, ग्रहण केव्हा सुटतं आणि ह्या सगळ्या कालखंडाचे अचूक टायमिंग दिलेले आहेत. आज नासा सारख्या किंवा अन्य काही गोष्टींना त्यांना प्रचंड आकडेमोड करावी लागते, परंतु वैदिक मॅथमॅटिक्स कडे जर आपण लक्ष दिलं तर त्या वैदिक मॅथमॅटिक्सच्या माध्यमातून चंद्र सूर्य ग्रहणाचे सुद्धा कालावधी अचूकपणे मांडता येतात. माझा प्रश्न त्यावरती आहे की या पद्धतीचा अभ्यास आपण न करता केवळ थातूर मातूर पुस्तकं वाचून काही मंडळी देखील ज्योतिष सांगतायत, हे चुकीचं आहे. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरत आहेत. निश्चितच धन्यवाद. आपण आमच्याशी सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. दरम्यान आता काही राजकीय बातम्या देखील आपण बघणार आहोत.